श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. श्री विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्ते. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतञ्च. अद्वैत भाव पटुतामहित बुद्धि रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनन्तं नमामि वेदान्तमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण भक्तीच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च अधिकार प्राप्त करून घेणाऱ्या सद्भक्तांची काही लक्षणं ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या निमित्तानं पाहिली. कालच मी आपल्याला म्हणालो, हा 9वा अध्याय ज्ञानेश्वरीची मध्यवर्ती संकल्पना प्रकट करणारा अध्याय आहे. या अगोदरचे 8 अध्याय आणि 10व्या अध्यायापासून येणारं विवेचन या दोन्हींचा सुवर्ण मध्य साधणारा हा अध्याय आहे. म्हणून या अध्यायाला राजविद्या राजगुह्य योग असं म्हटलेलं आहे. हा जो राजविद्या योग आहे, हा राजविद्या योग आपल्या निस्सीम कर्मानं, आपल्या उज्ज्वल भक्तीनं आणि अखंड श्रद्धेनं जो प्राप्त करून घेतो तो सद्भक्त. ज्या सद्भक्ताचं कधी महात्मा म्हणून, ज्या सद्भक्ताचं कधी स्थितप्रज्ञ म्हणून, कधी एक पूर्ण काम पुरुष म्हणून वर्णन केल्या जातं. भक्तीच्या क्षेत्रातल्या इतर सर्व गोष्टींना फाटा देऊन जो भगवंताशी तद्रूप होतो, त्या तद्रूपतेची काही साधनं आपण विचारात घेत आहोत. त्यातल्या 9व्या भक्तीतल्या काही साधनाचं या 9व्या अध्यायातल्या एका श्लोकात वर्णन केलेलं आहे. श्लोक असा आहे: सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमश्चन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामची नाही पापाचे ऐसे केली. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठाईवरून उठवली. किंवा ऐसे माझे नि नाम घोषे. नाहीशी करती विश्वाची दुःखे. अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरली. परी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊ सावा. जेत नाम घोष बारवा करती माझा. श्रोत्यो, श्रीमद भगवद्गीतेचा 9व्या अध्यायातला हा मध्यवर्ती श्लोक आणि त्याच्यावरच्या या 4 ओव्या, त्या ओव्यांचा क्रम जरी मागे पुढे असला तरी याचा उद्देश एक आहे, आणि तो हा की ईश्वराला प्रिय असणाऱ्या सद्भक्ताचं वर्णन करणे. आता ईश्वराला प्रिय असणाऱ्या सद्भक्ताचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाने आपल्या
लाडक्या शिष्याला प्रबोधित करताना सांगितलं, सततम कीर्तयंतो माम. या संस्कृत शब्दाचा किंवा श्लोकाचा सामान्य अर्थ हा की जो सतत कीर्तन करतो. सततम कीर्तयंतो माम म्हणजे भक्तीच्या क्षेत्रात नवविधा भक्तीचं जे वर्णन करण्यात आलेलं आहे, नामस्मरण असेल, कीर्तन असेल, श्रवण असेल, तत्व पदार्थ शोधन असेल, चिंतन असेल, निधिध्यासन असेल, ह्या सगळ्या ज्या अवस्था आहेत ना भक्तीच्या, या अवस्थेतली सगळ्यात महत्वाची भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती. ज्ञानदेव पूर्व कालखंडात, ज्ञानदेवोत्तर कालखंडात आणि आजपर्यंत ही भक्ती चालत आलेली आहे. या भक्तीनं खेड्यापाड्यातून वाया झालेल्या घरांना वाचविण्याचं काम केलेलं आहे. या भक्तीनं रात्रीच्या वेळी भोळ्या भाबड्या भाविकांना एकत्र करून त्यांच्या डोक्यामध्ये जे विषय विकारांचे थैमान माजलेलं आहे, त्या थैमानाला नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. या भक्तीनं केवळ ईश्वराचं प्रतिपादन नाही केलं, तर गावामध्ये सज्जनांची संख्या कशी वाढावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहे. या भक्तीने गावागावातल्या मंदिरातून सात्विकतेचा जो सुगंध आहे, हा सुगंध गावागावाला देण्याचं काम केलेलं आहे. सध्या श्रावणामध्ये गावोगावी अशी कीर्तनं होती. फक्त फरक एवढाच आहे, कीर्तनाची मर्यादा, कीर्तनाची परंपरा आणि कीर्तनाचं वर्तमान याचा विचार केला तर ज्ञानोबांना, नामदेवांना, तुकोबांना अभिप्रेत असणारी कीर्तन भक्ती ही गावागावात ज्ञानाचा दिवा पेटविते. संत नामदेवरायांनी म्हटलं होतं, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. विजू विजू झालेला जो ज्ञानाचा दिवा आहे, हा कीर्तन भक्तीच्या द्वारा आम्ही गावागावामध्ये पेटविण्याचं काम करू. त्याच्यासाठी आमचा जन्म आहे असं नामदेव महाराज म्हणतात. तुकोबांनी म्हटलं होतं, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. मानवी शरीराला आणि मानवी मनाला सत्व गुणाची शीतल छाया प्रदान करणारं सर्वात सोपं साधन नवविधा भक्तीतलं कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. या कीर्तनाच्या द्वारा कीर्तनकार हा ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचं काम जे आहे, हे काम करतो. त्यानं ते करावं अशी संतांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा आज कितपर्यंत पूर्ण केली जाते याचा विचार या चॅनेलच्या माध्यमातून आपण करणं आणि आपण सर्वांनी या विचारापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की कीर्तन हे मनोरंजनाचं साधन आहे का? कीर्तन हे बाह्य प्रदर्शनाचं साधन आहे का? कीर्तन हे फक्त हास्य, विनोद, टवाळा आवडे विनोद जसं आता म्हटले होते तसं याचं साधन आहे का? कीर्तन यातलं कशाचं साधन नाही. कीर्तन साधन कशाचं आहे? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्म जन्मांतरीची पापे नष्ट करण्याचं साधन हे कीर्तन आहे. तमाम कीर्तनकार मंडळींना एक सामान्य सांसारिक म्हणून माझं नम्र आव्हान आहे या माध्यमातून की बाबांनो, कीर्तनातून पाप जाण्याची, सद्बुद्धी निर्माण होण्याची आणि माणसानं सज्जन म्हणून जगण्याची जी काही शिदोरी असेल ना, तेवढीच देण्याचं काम करा. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना, या बाकीच्या गोष्टी कीर्तनातून व्यक्त करू नका. वारकरी कीर्तनाची परंपरा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी निर्माण केली. या परंपरेच्या द्वारा नामदेव महाराजांनी
जनाबाईच्या वाणीत तेजस्विता निर्माण केली. नामदेव महाराजांच्या कृपेनं चोखोबा बोलू लागले. नामदेव महाराजांच्या कृपेनं हे कीर्तन नावाचं वाक्पीठ जे आहे म्हणजे शब्दपीठ, हे शब्दपीठ महाराष्ट्र नव्हे तर भारतातल्या 7 राज्यापर्यंत पोहोचलं. एवढं सामर्थ्य या कीर्तनामध्ये आहे. काय करावं कीर्तनात? ईश्वराचं गुणानुवाद करावं, भक्तीचे सगुण साकार पोवाडे गाण्याचं काम करावं, विषय विकारावर विजय मिळवण्यासाठी काय करावं याचं प्रतिपादन कीर्तन भक्तीमध्ये व्हावं. याच्या व्यतिरिक्त जर होत असेल तर तो एक पात्री अभिनय होईल, तो फक्त मनोरंजनाचा एक खेळ होईल. अजूनही वारकऱ्यांच्या मध्ये किंवा भागवत धर्मांच्या मध्ये नामदेव महाराजांनी प्रतिपादित केलेल्या, ज्ञानोबांनी अनुग्रहित केलेल्या, तुकोबांनी गावागावात पोहोचविलेल्या कीर्तन भक्तीला महत्व आहे. माऊली इथं म्हणतात हे गावागावात होणारं औपचारिक कीर्तन सोडा. मुळातच शरीर हे एक कीर्तन आहे आणि कीर म्हणजे नाश, तण म्हणजे गवत वगैरे काय असतील त्या, तर शरीराच्या भोवतीनं पसरलेल्या क्रोधाधिक कामाधिक गवताचं जे नाश करतं त्याला कीर्तन असं म्हणतात. शेताच्या भोवतीनं आणि शेतामध्ये असणारं तण नाहीसं करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. श्रोत्यांनो, भक्तीचं तसंच आहे. या शरीर नावाच्या शेतात मूल मुद्दल पीक जे आहे ना, हे बऱ्याच वेळा लहान राहतं आणि तण प्रचंड प्रमाणात वाढायला लागतं. मग ते तण बाहेर आणि आत दोन्ही बाजूनं व्यक्तीला ग्रासण्याचं काम करतं. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी की सततम कीर्तयंतो माम, या नवविधा भक्तीतले ही जी कीर्तन भक्ती आहे हिच्यामध्ये सातत्य असावं. म्हणजे 12 तास कीर्तन करावं असा माझा बोलण्याचा भावार्थ नाही. कीर्तन हे नामसंकीर्तन म्हटलंय महाराजांनी. हे जे आहे ना, याच्यामध्ये या वर्षीचा श्रावण आला, श्रावणात हे केलं, श्रावणात 4 सोमवार आले, तेवढंच 4 सोमवार केलं, श्रावणातले 4 सोमवार केले हो, पण उरलेल्या 361 दिवसाचं काय करायचं? 360 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये काय करायचं? समजा श्रावणाचा महिना, पूर्ण महिना आपण जर गृहीत धरला तर उरलेल्या 340 335 दिवसात काय करतो आपण? भक्तीमध्ये सातत्य असावं लागतं. जर त्याच्यामध्ये आणि साधा नियम आहे निसर्गाचा, कुठल्याही कामात सातत्य असलं तर त्या कामाचा जो काही रिपोर्ट आहे, त्या कामाचं जे फल आहे ते चांगलं मिळू शकतं. सातत्य नसेल तर ते फळ आपल्याला चांगलं मिळत नाही. आणि त्यामुळं जे काही करायचं ते थोडं असावं, त्याला मर्यादा असाव्यात, त्याच्यामध्ये प्रदर्शन नसावं, त्याच्यामध्ये अंतःकरणातले सारे भाव असावेत आणि हे भाव नित्य नियमानं प्रकट करावेत. माऊलींचा हरिपाठात एक अभंग आहे, त्यात माऊलीनं म्हटलेलं आहे, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. भगवंत कुणाजवळ भेटतो? जो नित्य नियमानं म्हणजे मागाशीच मी तुम्हाला म्हणलो 12 तास तेच करतो असं नाही, परंतु 12 तासातले 12 मिनिटे मोटके निमिष भरू दे तू जाय. काय म्हणतो भगवंत? थोडं दे, परंतु जे द्यायचं आहे ना ते सतत देण्याचं काम कर. उगाच संकट काळातनं बाहेर पडायची खिडकी म्हणून संकटात सापडल्यावर माझ्याकडे नमस्कारायला येऊ नकोस. दुःखामध्ये असल्यानंतर माझ्या दारात आरत्या गायला येऊ नकोस आणि सुखामध्ये असल्यानंतर काय झालं माझ्या दाराचं हे बघायला सुद्धा तू येत नाहीस, करू नकोस अशी भक्ती. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. ईश्वराचं नामस्मरण कीर्तन हे एक दृढ व्रत आहे. मुळात उपवास
या शब्दाचा अर्थच मी असा करत असतो. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवाजवळ राहण्याचा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस. ऍपल केळी खिचडी खाण्याचा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस नव्हे. ज्या दिवशी आपण देवाजवळ राहू तो दिवस उपवासाचा दिवस. शरीराला नको तेवढ्या प्रमाणात कृश करणे म्हणजे उपवास नव्हे, तर उपवास तना मनामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जी भावना आहे ही भावना तेवती राहणं, याला इथं काय म्हटलं या श्लोकात, दृढ व्रत. आयुष्य हे भगवंताच्या सेवेतलं एक दृढ व्रत आहे असं ज्याला कळतं तो महात्मा होतो, तो संत होतो. तो दृढ म्हणजे या व्रतापासून कधीच बाजूलाच जात नाही. हे व्रत हाच आयुष्याचा कायमचा ठेवा आहे असं मानण्याचं काम करतो भौतिक उपवास. मी एकदा म्हणालो होतो याच माध्यमातून, शरीर शुद्धीकरणासाठी ठीक आहे, परंतु हे व्रत अंतरंग व्रत आहे. आणि हे अंतरंग व्रत आपण जर अंगीकारलं तर नमश्चन तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते अशी युक्त आणि भगवंताला प्रिय असणारी उपासना होते. या उपासनेचं फलित काय, तर या ज्या ओव्या मी सांगितल्या ना, या ओव्यामध्ये या उपासनेचं फलित आहे की तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. श्रोत्यांनो, या ओवीत नट हा शब्द आलेला आहे. शके 1212 नट हा शब्द म्हणजे आज ब्लॅक व्हाईट कलर वगैरे चित्रपट सृष्टीमध्ये आपण नट हा शब्द वापरतो. अभिनेत्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो. ज्ञानोबांना मी क्रांतदर्शी द्रष्टा महापुरुष याच्यासाठी म्हणतो की 21व्या शतकात मिळणारे कितीतरी आधुनिक शब्द ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये सापडतात. प्रत्येक ओवीचा जर आपण अंतर्मुख होऊन विचार केला तर असे अनेक आधुनिक शब्द सापडतात. पौराणिक शब्दांच्या बरोबर हे आधुनिक शब्द इथं सापडतात. केवळ आधुनिक शब्द नाही, आपले शेजारचा कर्नाटक, पलीकडचा पंजाब, कोपऱ्यातला आंध्र, बाजूचा उत्तर, म्हणजे असे उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इथं ज्या बोली भाषा बोलल्या जातात त्यातला एक एक शब्द आपल्याला ज्ञानेश्वरीत सापडतो. जसं नीर क्षीर विवेके निवडोनी दाव. नीर कन्नड, क्षीर संस्कृत आणि विवेके मराठी. म्हणजे एका एका ओवीमध्ये 3 भाषेचा गौरव करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं. म्हणून मी पहिल्या भागापासून ज्ञानदेवांना मराठी भाषेचा पहिला क्रांतिकारक मानले. याला कारणच हे आहे की हजारो शब्द 56 बोली भाषांचा गौरव करून या देशात बोलल्या जाणाऱ्या ह्या ज्या बोली भाषा आहेत यांचा गौरव करून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या द्वारा आपला वाग्विलास विस्तार केला. इथं बघा, नट नाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. या ओवीच्या उत्तरार्धात प्रायश्चित्त नावाचा शब्द आलेला आहे. आदिदैविक किंवा पुढं थोडस आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर संचित, प्रारब्ध, क्रियामान आणि प्रायश्चित्त अशा 4 प्रक्रिया अध्यात्मात महत्वाच्या मानल्या जातात. आणि जर कर्म वाईट असेल, चुका झाल्या असतील तर अनेक मंडळी आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला लावतात. परंतु कर्म वाईट नसेल तर प्रायश्चित्त घेण्याची गरज नाही. जिथं कीर्तन नावाच्या भक्तीनं वाचेची आणि शरीराची एकट्याची नव्हे, जे जे तिथं पोहोचलेत त्या सर्वांची शुद्धता केली जाते. व्यवसाय प्रायश्चित्ताचे म्हणजे व्यवहार, प्रायश्चित्त कर्माचे जे व्यवहार आहेत ना ते व्यवहार या कीर्तन नावाच्या भक्तीनं नाहीसे केले जातात. आणि जे नामची नाही पापाचे ऐसे केले.
जिथं पापाचं नाव सुद्धा येत नाही. किती सोपी आहे बघा भक्ती. आज भक्ती भावनेच्या बाबतीत जे अनेक यक्ष प्रश्न निर्माण करून ठेवले जातात, याच्या सगळ्यातनं बाहेर काढण्याचं काम केलंय माऊलीनं आपल्याला. की बस कीर्तन त्यानं करावं, जमलं तर व्यासपीठावरचं करावं, नाहीतर या वाचेनं जे जमेल ते नामसंकीर्तन, भगवंताचं नाव घेत राहू. पुढची ओवी नामाचीच आहे. ती ओवी काय सांगते? ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरली. श्रोत्यांनो, पूर्ण ज्ञानेश्वरी वाचायला तुमच्या बिझी शेड्यूल मधनं तुम्हाला जर कधी वेळ मिळाला नाही तर ज्ञानेश्वरीचा फक्त 9वा अध्याय आणि पुढचा 12वा अध्याय तुमच्या वेळेनुसार तुम्ही वाचा. समोर अर्थ दिलेले आहेत. काही घन अर्थ जे आहेत ते योग्य किंवा अधिकारी पुरुष जे असतील आमच्या परमार्थाच्या क्षेत्रातले, त्यांच्याकडनं समजावून घ्या. याचं कारण काय आहे? याचं कारण हे आहे की भक्ती किती सोपी आहे, जीवन किती चांगलं आहे. जीवन हे प्रभूचा प्रसाद म्हणून आपल्याला कसं मिळालेलं आहे याचा उदात्त साक्षात्कार या अध्यायाच्या निमित्तानं होतो. 9000 ओव्याचा हा महाकाय ग्रंथ आपल्याला वाचता येणार नाही. आज जो तो पळत आहे, नेमका स्टॉप कुठं घ्यायचा आहे हे अजून मलाही माहित नाही, आपल्यालाही माहित नाही, तरी देखील आपण पळण्याचं काम करतो आहोत. आणि आयुष्याच्या वळणावर कुठेतरी छोटासा विसावा घेऊन आजपर्यंतच्या जीवनाचं स्यावलोकन करण्यासाठी या ग्रंथाचं पारायण, आध्यात्मिकता वगैरे ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. श्रोत्यांनो, केवळ मला जाणून घेण्यासाठी जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला लागतो तेव्हा मला कळायला लागतं की नाही, आजपर्यंत आयुष्याकडं पाहण्याची माझी जी दृष्टी होती ना, त्या दृष्टीमधली जी नकारात्मकता होती ती नकारात्मकता काढून माझ्या ज्ञानदेवानी मला या सकारात्मकतेपर्यंत, जीवनाच्या ऊर्जेपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम केलं. नवविधा भक्तीतल्या दुसऱ्या भक्तीचं वर्णन आता मी जी ओवी सांगितली त्या ओवीतून येतं. नाम घोषे. गंमत अशी आहे की नावच कुणाचं घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न आज 21व्या शतकात आहे. जगाच्या पाठीवर हिंदुस्थान हा असा एक देश की या देशात देवांची संख्या 33 कोटी. म्हणजे ज्या वेळा माणसं 33 कोटी नव्हती त्यावेळेपासून देवांची संख्या 33 कोटी आहे. आणि 33 कोटी देवांच्या पैकी बरेच लोक म्हणतात यातलं नेमकं कुणाचं नाव घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न, म्हणून कुणाचंच घेत नाहीत. हा प्रश्न निर्माण झाल्यामुळं ते कुणाचंच नाव घेत नाहीत. आणि इथं भगवंत काय म्हणतात, माऊली भगवंताच्या मुखातून काय सांगतात, माझेनी नाम घोषे. सर्वांनी एकत्र येऊन माझं सर्वांना समान पातळीवर आणणार जर नाम घेतलं तर. आता कसं घ्यावं? रामकृष्ण हरी विठ्ठल गोविंद किंवा माझ्या नामाचे निखळ प्रबंध, जे जमेल ते घ्यावं. तुम्हाला माहित आहे वाल्मिकाची सर्वविदित कथा, ज्याला सरळ राम म्हणता येत नव्हतं, जो मारा म्हणायचा आणि कधी राम राम म्हणायला लागला हे त्याला कळलं नाही. तुम्हाला माहित आहे द्वापार युगातला कृष्णाबरोबर खेळणारा बोबड्याला कधीच कृष्ण म्हणता आलं नाही, परंतु बोबड्याला जेवढा कृष्ण कळला तेवढा आपल्यासारख्या पंडिताला नाही कळाला. याचं कारण हे आहे की वाल्मिकामध्ये, बोबड्यामध्ये जी अनन्यता होती ती अनन्यता आमच्यात निर्माण होऊ शकली नाही. नामघोषाच्या द्वारा एक जे सामूहिक भक्ती चैतन्य निर्माण होतं ना, हे गावोगावी जे नाम सप्ताह चालतात, गावोगावी जी पारायण चालतात, गावोगावी जी धार्मिक उत्सव चालतात, या उत्सवांच्या मध्ये जो नामघोष केला जातो तो नामघोष काय करतो, तो नामघोष एक काम करतो की तिथं एक सात्विक चैतन्य
सामुदायिकरित्या निर्माण करण्याचं काम करतो. तुम्ही घरात ज्याचं जमेल त्याचं नाव घ्याच, परंतु ज्या वेळा तुम्ही सामुदायिक पद्धतीनं गाव पातळीवर हे नाव घ्यायला लागाल त्यावेळा पहिला फायदा एक होईल, नाव घेणारे समान पातळीवर येतील. दुसरा एक होईल, नाव घेणारे त्यांच्या नामगर्जनेनं ज्या या पातळीपर्यंत पोहोचले नाहीत त्यांना या पातळीपर्यंत पोहोचविण्याचं काम जे आहे हे काम ते मंडळी करतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या गावात नाम आहे त्या गावात काम थोडा कमी प्रमाणात असतो, क्रोध थोडा कमी प्रमाणामध्ये असतो. म्हणजे जिथं सज्जनांची किंवा सद्भक्तांची संख्या अधिक आहे त्या गावात खून, चोरी, दरोडे, मारामाऱ्या, फसवाफसवी आता गाव म्हणल्यावर असणारच हो. पण इतर ठिकाणी 50% असली तर तिथं 30% येते, काही ठिकाणी अगदीच 20% येते. म्हणून अध्यात्माचा स्वर्ग गाठण्यासाठी नाही तर आपल्या गावाला स्वर्ग करण्यासाठी ज्ञानेश्वरी गरजेची आहे, नामस्मरण गरजेचं आहे. त्या मैथिली चरण गुप्तांनी म्हटलं होतं ना, संदेश नहीं मैं यह स्वर्ग का लाया, इस भूतल को ही स्वर्ग बनाने आया. मी स्वर्गाचा मेसेज नाही आणला इथं, मी माझ्या गावाला, मी माझ्या भूमीला स्वर्ग करण्यासाठी आलेलो आहे. गावात काही स्वर्ग येणार नाही. पण आता गावाचा जो नर्क व्हायला लागलाय ना, याला बरीच कारण आहेत. बदलतं राजकारण असेल, बदलती पिढी असेल, बदलती माणसं असतील, सज्जन लोकांनी गाव सोडणं असेल, गावागावामध्ये निर्माण होणारे गटागटामधले संघर्ष असतील. याच्यामुळं झालं काय माहित आहे का, जे गाव स्वर्गीय वातावरणाचा साक्षात्कार देत होते तिथं आता भस्मासूर, बकासूर, शंकासूर ही नावं पुराणात वाचत होतो आपण. आता बिनदाताचे आणि बिनकेसाचे असे भस्मासूर गावोगावी निर्माण होत आहेत. यांना आपण मारू शकत नाही, हे एवढे मोठे आहेत. ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं त्यांना काय मारणार. मग आपण एकच करू, सज्जन माणसांची संख्या वाढवा. आणि सज्जन माणसांची संख्या जर वाढवायची झाली तर हे असं केवळ नामस्मरणाने ते वाढेल असं नाही ना. आपलं आचरण, आपलं जगणं आणि आपल्या जगण्यातून इतरांना मिळणारी प्रेरणा. म्हणून इथं माऊली म्हणतात, ऐसे माझेनी नामघोषे नाहीशी करती विश्वाची दुःखे. नामघोषानं, नामचैतन्यानं दुसऱ्याचं दुःख नाहीस करण्याची क्षमता प्राप्त होते. श्रोते हो, दुसऱ्याचं दुःख कोण नाहीस करतो? जो स्वतःच्या दुःखाचा विचार करत नाही तो. तुम्ही आणि मी, तुमच्यातला एखादा भाग्यवंत असेल तर नमस्कार माझा त्याला. पण आपण दुसऱ्यांची दुःख का नाहीशी करू शकत नाही? आपल्यालाच नाहीसं करता आलेलं नाही. आपणच मुळात दुःखी आहोत. आपणच मुळात या दुःख भाराने एवढं व्याकुळ झालेलो आहोत की या व्याकुळतेमुळं आज गल्लोगल्ली, गावोगावी जीवनाची जी विदारक लखतर आहेत, ही लखतर गावच्या वेशीवर टांगल्या जात आहेत. एवढी वाईट अवस्था आज निर्माण होत आहे. माझ्या ज्ञानेश्वरीच्या श्रवणानं तुम्ही आणि मी लगेच वैकुंठाला जाणार नाही. तुम्ही आणि मी लगेच ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई होणार नाही. पण तुमच्या माझ्या महत्वाकांक्षांची जी लखतर आज गावाच्या वेशीवर टांगली गेली ती काही प्रमाणात कमी होती. उद्देश हाच आहे या पाठीमागचा की नामघोषानं दुसऱ्याचं दुःख नाहीसं व्हावं. हे बघा, शरीर आहे तोपर्यंत असा कोण नाही ज्याला आयुष्यात कधीच ताप आला नाही. असा कोण नाही ज्याला एकही विकार झाला नाही. म्हणजे मनुष्य आहे तिथं शारीरिक दुःख आहेच. आणि शारीरिक दुःख भौतिक उपाय करून नष्ट करायचे असतात. शारीरिक दुःखाला जर आपल्याला केवळ आध्यात्मिक उपाय हवा म्हटला तर अध्यात्म कदाचित या दुःखाचा विसर पाडेल, परंतु ती दुःख भौतिक उपायानं नष्ट करावी लागतात. ही आधी दैविक दुःख
देवदेवतेंच्या द्वारा निर्माण होणारी ही जी दुःख आहेत, ही दुःख त्या त्या देवतेचं जे काही नाव असेल, त्यांचं जो काही भक्ती प्रकार असेल तो करून नाहीशी करावी लागतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे जन्म मरणाचं रहाटगाडग चाललेलं आहे ते थांबविण्यासाठी आध्यात्मिक दुःख नामस्मरणाच्या आधारे नाहीच होतं. आणि म्हणून माऊली या श्लोकाच्या उपसंहाराच्या निमित्ताने म्हणतात की मी हरपला घेऊ सावा, मला जर शोधायचं असेल तर मला कुठे शोधावं की जेथे नामघोष बरवा करती माझा. ज्या ठिकाणी बरवा म्हणजे चांगल्या पद्धतीनं ज्याला जसा जमेल तसं माझं नामस्मरण ज्या ठिकाणी, ज्या गावात, ज्या घरात, ज्या माणसांच्याकडून घेतल्या जातं अशी माणसं मला शोधण्याचं काम करतात. अर्जुना, मला शोधण्यासाठी योगी, मुनी, तपस्वी या सर्वांनी प्रयत्न केले, परंतु कधी हट्टामुळे, कधी अहंकारामुळे, कधी ममतेमुळे ते माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु तुला जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुला हा जो बरवा नामघोष आहे, हा बरवा नामघोष करावा लागेल. बरवा नामघोष याचा अर्थच हा आहे, जो जसा जमेल तसा भगवंताच्या दरबारात आपल्याला प्रस्तुत करणं, याच्या काही प्रक्रिया आणि पुढे भगवंत नेमका आहे कशा कशामध्ये याचं वर्णन ज्ञानोबा माऊलीनं 10व्या अध्यायात केलेलं आहे. आणि भगवंताने स्वतः आपण नेमकं आहो कशात याचं वर्णन करण्याचं काम केलेलं आहे. भगवंताच्या कृपेनं ज्ञानोबा माऊलीनं हे जे विभूती योगाचं वर्णन केलं, त्या विभूती योगाचा म्हणजे 9व्या अध्यायाचा उपसंहार आणि 10व्या अध्यायातील हा जो विभूती योग आहे, या विभूती योगाचा आपण आपल्या परीनं, आपल्या अल्पबुद्धीनं सामान्य परिचय करून घेण्याचं काम करू. हा परिचय विशेष नसेल, याच्यामध्ये काही ओव्यांना स्पर्श करून भगवंताचं विभूतिमत्व जाणून घेण्याचं काम करूया. तोपर्यंत माऊली रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.